नंतरला तिकडे वरती आंब्याचं झाड आहे. तुम्ही पाऊस बघू शकता की एकदम मस्त पडतोय. मीठ हू नवरी बाई. Much tranquility later. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे किती वाजलेत 1:15 झालं रात्रीचा. आणि आता आम्ही ना पेणला आलो आहे. पेणला पोचलो आहे. पनवेलनंतर मी मस्तपैकी झोपलेलो आणि आता आमच्या इथे मस्तपैकी लंच झालं आहे. तर मला ह्याच्यासाठी जर मार्क्स द्यायला सांगितलं तर मी ह्याला देणार किती देणार फूडसाठी किती देणार तू मार्क्स आहे ना? 6 10 out of 6 5 देईल मी. कारण की ठीक होतं, एवढं काय जास्त नव्हतं. बट भूक लागलेली कारण की आम्ही घरातून निघाल्यावर म्हणजे घरातून निघताना आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. उपाशी पोटी असंच निघालेलं. आणि आता थोडा नाश्ता केला. आता आपली जी जर्नी असणार आहे भाऊजींच्या गावाला खूप चांगली असणार आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा ती जर्नी एन्जॉय करा. The next morning. शुभ सकाळ मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. काल ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोचलो आहे माझ्या भाऊजींच्या गावी, ज्याचं नाव आहे कुडावळे, जे दापोलीमध्ये आहे. आणि आम्ही सकाळी गोरेगाव सोडल्यानंतर कामध्ये कशी आम्हाला झोप लागली आय डोंट नो झूठ बोलो. आणि नंतरला मग आम्हाला भाऊ बोललेले की तुम्ही या लोकेशनवरती पोचलात की मला एक फोन करा. बट सीन असा झाला की आम्ही झोपून गेलेलो आणि अचानकपणे ताईचे भाऊजी आलेले घ्यायला. आणि मी झोपेमध्ये मी एकदम शॉकमध्ये होतो. अरे असं झालं, ती शॉकिंग मुमेंट होती. नंतरला आम्ही उतरलो बसमधून आणि मग गावी आलो. गाव खूप मस्त आहे भाऊजींचं आणि इथे आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे. तुम्हाला मी दाखवतो. वेट, तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी आहे. आई काजूचं झाड आहे. नंतरला तिकडे वरती आंब्याचं झाड आहे. तुम्ही पाऊस बघू शकता की एकदम मस्त पडतो आहे. माझं जेवण मस्तपैकी झालं आहे. मीठ हू नवरी बाई कामा करते यो. चला तर मग थोड्या गप्पा मारूयात. गावी यायचं विशेष कारण असं आहे की माझ्या ताईचं नुकतंच लग्न झालेलं आहे. सो तिची लग्नानंतरची जी सत्यनारायणची महापूजा असते ती त्यांनी गावी ठेवायचं ठरवलेलं लग्नाआधी. म्हणून मग आम्ही सर्वजण गावी आलेलो आहोत ताईच्या मीन्स की सासरी दापोलीला. ॲज अ कलाकार आणि आर्टिस्ट असल्याने माझ्याकडे खूप साऱ्या स्किल्स आहेत. सो त्याचा मी पुरेपूर नेहमी वापर करत असतो. तसंच मी इथे केला आणि मी ठरवलं की रांगोळी काढूयात. आणि मस्त अशी रांगोळी काढून झाली माझी. फायनली आपली रांगोळी झालेली आहे. कंप्लीट करून बघू शकता तुम्ही.
ते मी काढली आहे आणि मज्जा आली रंगोळी करताना. आता आम्ही ना जरा बाहेर चाललो आहे फेरफटका मारायला जंगलामध्ये आणि थोडा आपण नेचरला पण आपण अनुभवूया. लेट्स गो. इकडे आहे कल्पेशदा आणि मम्मी पण येते. मम्मी आली की आपण जाऊया. बाबा इकडे बघा, हाय करा. हाय. A few moments later. कोकण ये. मगाशी पण ना आंबे कापलेले मस्तपैकी, रायवळीचे आंबे होते ते आम्ही खाल्ले पोट भरून. आणि इकडे शेवळा जमा करतात ही दोघं पण. मम्मीची फेवरेट भाजी आहे शेवळा. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर प्रॉपर गावातले असाल तर त्याची भाजी खूप मस्त बनते. आणि दुसरं म्हणजे की ती जी भाजी आहे ना, ती आपला जो जवळा असतो ना, सुका जवळा, त्याच्यामध्ये जर टाकून बनवली ना तर खूप भारी लागते. खूप म्हणजे खूप भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. ती लोक बोलतात आदिवासीचं खाणं आहे हा. चालेल, आम्ही आदिवासीच आहोत. आम्ही विषारी आहोत. गाईदांनो हे बघा, पण आहे कुड्याची फुलं. ह्याची भाजी बनतात, ह्याची भाजी बनवतात. सॉरी, आपण तिकडून पाठून जाऊयात ना, पाठून भेटेल. बघा किती आहेत. तर जाऊन आपण वेचूयात. चला. अशा प्रकारे इकडे करवंद मिळालेत. हे बघा, खाऊयात आपण, टेस्ट करूयात. एक मिनिट जर घासतो, चिक काढतात. गोड नाही. आतमधल्या बाजूने असते. कुठे कसा असतो हे बघा, ही अशी असते. इथून पाय सर तुम्हाला प्रॉपर व्ह्यू देता बी. ही माझ्या दादांनी काढली आहे. मला भोंडग्याचं झाड माहिती. शेवलाचं जे मूळ असं नाही बघू शकता तुम्ही, किती भारी आहे. अजून त्याला आलेत छोटे छोटे बेबीज. त्याला आपण ना बुंदाला आपण कट करणार आहोत. सी, ही आहे कुडावळे गावची शाळा. बारीक कापायची आणि शिट्टी द्यायची कुकरला. तिकडे वरती नाही ना भेटणार. काय घेतल्या हे भोंडग्याचा काय घेतलं भेटले इकडे. आता काही पिकतील पण हो. भेटतील ना. आलू सारखा वाटतं. आलू हे घे. अरे इथे खायची.